हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन विहारी भगवान की, कन्हैया लाल की। नमः पार्वती पतये, हर हर महादेव। देवऋषी नारद अक्रूर आला आपल्या बहुशाल राजाला, असं सांगत आहे, राजा भगवान सगळ्या भक्तांना समाधान करून रथावर बसले आणि नंद राजाची आज्ञा घेऊन अक्रूर रथावर बसला. रथ जायला लागला त्यावेळेला दोन्ही बाजूने कोटी कोटी गोपिका उभ्या होत्या. आता आपण इतकी संख्या पाहिली, इतके यूथ पाहिले गोपिकांची, तशा कोटी कोटी गोपिका त्या तिथे उभ्या राहिल्या आणि रथ जाईपर्यंत, रथाचं ध्वज पताका दिसेपर्यंत भगवंताच्या वियोगामध्ये तल्लीन झाल्या. नंतर यमुना नदीच्या तीरावर भगवान गेल्यानंतर भगवंताने जलाशयामध्ये आचमन केलंय. यमुना नदीच्या पवित्र जलाचं आपल्या अंगावर प्रोक्षण केलंय. कारण वृंदावनातला हा जो भाग होता, या भागाकडे नंदराजा भगवंताला येऊ देत नाही, कारण दृष्टांचा सुळसुळाट होता. म्हणून त्या भागाला भगवंताला पवित्र करायचं राहिलं होतं. ज्या ज्या भूमीवर भगवंताने 24 अवतारामध्ये पाय ठेवलेले आहेत, ती भूमी अत्यंत झालेली आहे. पवित्र कशाने होते हा मोठा प्रश्न आहे. पवित्र गायीने होते. भूमी पवित्र सत्यवादी राजाने होते आणि भूमी पवित्र चरणाने होते. म्हणून आपण साधू संतांना म्हणतो की आमच्या घराला पाय लावा, आमचं घर पवित्र करा. भूमी पवित्र म्हणून भगवंताच्या गोकुळातली भूमी, व्रजातली भूमी इतकी पवित्र होती की रोज हजारो लाखो कोटी गायी फिरत होत्या तिथे. म्हणून आजही संतांनी, प्रत्येक संतांनी आपल्या आश्रमामध्ये गोशाळा स्थापन केली आहे. जेवढी गाय फिरते तेवढी भूमी पवित्र होती. आता दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्याच्या घरामध्ये आई वडील आहे ते घर कायम पवित्र असतं, तिथे काहीच अपवित्र होत नाही. कारण तुम्ही लिहिताना असं लिहित होते पूर्वी, आता लिहित नाही. तीर्थरूप तीर्थ स्वरूप. आई आणि वडील हे तीर्थाचं रूप आहे. पण लोकांना चालतं बोलतं तीर्थ आवडत नाही, त्यांचा कंटाळा येतो. कारण ते तीर्थ बोलतं बा, अरे असं करू नको, असं वाग, असं कर, तसं कर, या महिन्याला पैसे जास्ती आले तर थोडे शिल्लक टाक. बाकी ते तीर्थ असं सांगत नाही.
त्याहीपेक्षा ब्राह्मण हे जंगम तीर्थ आहे. आता कसं ब्राह्मण म्हणतो मिळालं ना काही दान धर्म करून घे, तुला पुढच्या पुण्याईनं पोरांना कामात पडेल, म्हणून ब्राह्मण जंगम तीर्थ आहे. जलतीर्थ, मानव तीर्थ आणि विप्र तीर्थ, तीर्थांचे 3 प्रकार आहे. पण तो ब्राह्मण लोभी नसावा, ते आई वडील लोभी नसावे. म्हणून कलियुगामध्ये काय झालंय, माता पितांमध्ये सुद्धा भेद येऊन गेलेला आहे. जो मुलगा सेवा करतो ना त्याच्यावरच त्यांचं प्रेम होतं. आई वडिलांनी असं करू नये. त्याच्या नशिबात जर आपली सेवा नसेल किंवा आपल्या नशीब खाली नीट करून त्याच्या नशिबात जर आपली सेवा नसेल आणि आपल्या नशिबात जर त्याचं आनंद नसेल तर त्याला दोष नाही आहे, त्याला दोष नाही आहे. म्हणून त्याच्याही बद्दल तिरस्कार करू नये मनामध्ये. तुमच्या मनामध्ये जेव्हा तिरस्कार राहणार नाही, पुत्र कन्या किंवा कन्येवर किती प्रेम करावं हे समजलं पाहिजे. तिच्या प्रेमामध्ये मर्यादा घालायची आणि पुत्रांच्या प्रेमामध्ये कृपा करायची. त्यांचं जर दुर्भाग्य असेल, आता पहा सिद्धांत सांगतो तुम्हाला, त्यांचं दुर्भाग्य असेल आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार केला तर आणखीन त्यांचं नुकसान होईल. आता ते त्यांना समजत नाही, हा त्यांचा दुश्चित भाग्याचा भाग आहे. मग आता त्यांना समजावं याकरता तुम्ही काय करावं, तर फक्त भगवंताला सांगायचं की दुर्बुद्धी ते मना, देवा आमच्या घरामध्ये दुर्बुद्धी उपजू देऊ नको. जसं तुम्ही पीक पेरलं की पीक चांगलं पिकावं याच्याकरता प्रयत्न करतात, तसं दुःसंगतीपासून दुश्चित अन्नापासून आपल्या घराचं आपण रक्षण केलं तरच सद्बुद्धी टिकेल. दुश्चित संगती, दुश्चित आनंद. नाही तर बाप आणि मुलगा दोन्ही ग्लासाला ग्लास ठोकून धूम करतील तर तिथे दुश्चित बुद्धी तर येईलच. दोन्ही बदाम साथ खेळत बसतील तर दुश्चित बुद्धी येईलच. हे कळायला पाहिजे. आपण काय करतो, पिरामिड ठेवतो, कारण बाजारात मिळतं म्हणून पिरामिड ठेवून आपल्या घराचं कल्याण होईल. काही गोष्टी करून टाकतो आपण, तुळशी लावून देतो, पण दुश्चित बुद्धी आणि दुश्चित संगती आणि दुश्चित आहार यांची जर संगती चालू ठेवली तर मात्र आपलं घर तीर्थ राहत नाही. घरामध्ये व्यवस्था, व्यवस्थापन, अतिथी धर्म हे जे कर्म आहे हे चाललं पाहिजे. आता काल रात्री तुम्हाला कर्मपास सांगितला. ज्या नुसती चप्पल सुद्धा आपल्याला सांगितली आहे. जे अस्ताव्यस्त काढताना त्यांच्या घरी दारिद्र्य येतं. जे ओट्यावर स्वयंपाकाच्या घरामध्ये अस्ताव्यस्त ठेवतात, उघडं अन्न, उघडं पाणी, उघडं दूध, इथे अलक्ष्मी येते आणि त्याच्याने रोगराई पसरते. म्हणून व्यवस्था आणि व्यवस्थापन हे लक्ष्मीचं गुण आहे. लक्ष्मी राहावी याच्याकरता स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. स्वच्छतेच्या बरोबर पवित्रता. जर पवित्रता नाही ठेवली आपण आणि तुम्हाला जर सगळंच पवित्र करायचं असेल तर हे कार्य करताना हरीचं नाव घ्यायचं. आत आणि बाहेर, बाहेरची स्वच्छता पवित्रता आपण करून घेतो, पण आपल्या अंतःकरणातली जी पवित्रता आहे त्याकरता हरीचं स्मरण करावं लागेल. पहा, सगळ्या संतांनी हरीचं स्मरण केलंय म्हणून ते आतून बाहेरून पवित्र झाले. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आता ही तुमची साधना आहेत, याच्यावरही जरी हरीचं गुण गायलं आणि ऐकलं तरी पवित्रता प्राप्त. पण ऐकताना तिकडे लक्ष पाहिजे. कसं, घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. त्याप्रमाणे आपण प्रपंचातलं कर्म करावं, पण लक्ष मात्र हरीकडे ठेवावं. राजा, भगवंताने पवित्र स्थलाचं जल प्रोक्षण केलं. यमुना भगवंताची वाट पाहते. यमुना ही महाराणी आहे. भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम हे एकमेकाशी गोष्टी करत असताना अक्रूर महाराजांनी प्रार्थना केली आहे
की मी स्नान आणि संध्या करून घेतो माध्यांची. पण देव बरोबर असल्यावर सुद्धा अक्रूरानं आपले स्नान संध्या त्रिकाळजी होती ती सोडली नाही. भगवंतानी आज्ञा दिली आणि नागराजाचं दर्शन, नागावर भगवान झोपलेले आहे हे दर्शन अक्रूराला दिलं. आता हे दर्शन देवाने का घडवलं तर अक्रूराची वंदन भक्ती होती. अत्यंत वंदन भक्तीमध्ये अक्रूर श्रेष्ठ होते म्हणून अक्रूराला दर्शन दिलं. आणि दुसरं असं आहे, अक्रूराच्या मनात भय होतं की आपण पाप करतोय, हा कंस भगवंताला त्रास देईल तर याचा दोष आपल्याला लागेल, म्हणून त्याचं भय काढून टाकलं की मी कोण आहे पाहून घे आणि तू काही चिंता करू नको. परमात्म्याच्या कार्यामध्ये अनेक गोष्टी एकत्र असतात. अनेक गोष्टी, मोठे लोक जेव्हा येतात ना दौऱ्यावर, साहेब म्हणा, राज्यपाल म्हणा, राष्ट्रपती म्हणा, पंतप्रधान म्हणा, तर हे ज्या राज्यात जातात त्या राज्यात नुसतं एकच काम नसतं त्यांना, त्या राज्याचं अवलोकन करून येतात. आणि अवलोकन करून इथे काय आहे काय नाही, काय केलं पाहिजे आणि काय अतिरेक झालाय याच्यावर त्यांचं लक्ष असतं. पण आता तसं कोणी राहिलं नाही. फक्त आपल्या व्यक्तिगत स्वार्थाकरता जायचं आणि व्यक्तिगत कामं करायची. त्यामुळे त्यांची विशाल दृष्टी राहिलेली नाही आहे. मोठ्या माणसांची विशाल दृष्टी पाहिजे. जसं एखादा ऑफिसर असतो, व्हिजिटला आला की तुमच्या अडचणी सांगा आधी, मग बाकीचं मी पाहिन काय. मग अडचणी सांगितल्या लोकांनी की लोकांना वाटतं की साहेब आपल्या बाजूने आहे, अडचणी लगेच मंजूर करून टाकतो. आणि जेव्हा त्यांची मागून फाईल उचलतो दनादन शिक्षा करतो. काय केलं त्यांना, आधी आत्मसात करून घेतलं, अडचणी सांगून टाकल्या, अडचणी मोकळ्या करून टाकल्या आणि नंतर चुकीचे दणके जे दिले, दोन्ही कामं केले त्याने. जर आधीच दणके दिले असते तर ते मोकळे राहिले नसते. म्हणून मोठा ज्ञानी माणूस काय करतो, आधी मोकळं करून घेतो सगळ्यांना, बिलकुल आहे काही चिंता करू नका. आणि सगळं पाहिल्यानंतर मग जाताना ताकीद देऊन जातो की हे काम 7 दिवसाच्या आत पुरं झालं पाहिजे. काही दिलं, लोक घाबरून गेले नंतर, अरे चला आपलं काढलं, पण जाता जाता ताकीद दिली, नुकसान नाही केलं. त्यामुळे त्या ऑफिसर बद्दल सगळ्या कर्मचाऱ्यांना आदर उत्पन्न होतो. तसं भगवंताने अक्रूराच्या मनामध्ये जे भय होतं ते काढून टाकलं. भय कसं काढावं हे मोठ्या मांडतात. जसं एखादा डॉक्टर, अरे काय घाबरता, मी बसलोय ना, आत्ता बरा करेल तुम्हाला. आता कसं करता, घाबरून देता. बरं झालं तुम्ही 10 मिनिटं लवकर आले, बरं झालं तुम्ही, वाईट झालं उशिरा आले तुम्ही. कारण माणसाच्या मनातलं भय काढायला पाहिजे. ज्योतिषी तसंच झाले, तुम्हाला वाईट दिवस येणार आहे, मग तुम्ही असा असा विधी करून टाका, असा असा विधी करून टाका. असा असा विधी करून टाका. ज्या कार्याच्या योगानं जी स्वरस्थिती ज्या अनुभवाला येते, म्हणून विशाल बुद्धी पाहिजे. आणि ज्या वेळेला तुमची विशाल बुद्धी होते त्यावेळेस ते अनुभवतो. अक्रूर वरती आले, अक्रूराने भगवंताच्या चरणावर अश्रूने अभिषेक केलाय, ढाळ 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 रडले. भगवंतानी पाठवून हात फिरवला अक्रूराच्या. अक्रूरानं यमुना नदीच्या पहिलं तीरावर आणलं आणि देवाला सांगितलं की बलरामा आणि कृष्णा तुम्ही माझ्या घरी या. तेव्हा भगवान म्हणाले तुमच्या घरी आज येईल, पण आत्ता जर आलो तर कंसाच्या मनात द्वेष येईल तुमच्याबद्दल, म्हणून कंस कार्य केल्यानंतर मी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला आपलं प्रिय करेल, तुम्हाला आपलं प्रिय करेल. नारद म्हणाले राजा, कृष्ण तिथे थांबले आणि अक्रूर मथुरेमध्ये शिरले. कंसाला कृष्णाची आगमनाची वार्ता सांगून आपल्या घरी गेले. ज्या ठिकाणी भगवान थांबले त्या घाटाला विश्राम घाट असं म्हणतात. आजही तुम्ही मथुरेत गेले तर विश्राम घाट आहे.
जिथे भगवंतानी विश्रांती घेतलेली आहे. म्हणून मोठमोठे महात्मा अजूनही त्या घाटावर झोपून जातात, भगवंताचं स्मरण करतात, भगवंताचं भजन करतात. त्या घाटाच्या पुढे शिंप्याचे दुकान आहे, त्याच्यानंतर धोब्याचे दुकान आहे, त्याच्यानंतर हारांचे दुकान आहे. तिथे यम आणि यमी, यमुना नदी आणि यम यांचेही मंदिर आहे, कारण ते पवित्र ठिकाण आहे. दुसऱ्या दिवशी भगवान गोपालांसहित मधुपुरीमध्ये उद्योग करायला लागले. ते पाहून नंद बाबा म्हणाले, वत्सा, सर्वजण तुम्ही मथुरेमध्ये शांत राहा. हे गोकुळ समजू नका, हे भयंकर कंसाचं राज्य आहे, या इथे त्रास होतो. भगवान श्रीकृष्णाने नंदाला सांगितलं की बाबा, तुम्ही फक्त वृद्ध गोप आणि हे बालक सांभाळा, बाकीची आमच्या दोघं भावांची काळजीच करू नका. तर तुम्हाला इतकं दाखवलंय मी गोकुळामध्ये. पण तरीही वात्सल्य प्रेमाने आई वडिलांना मुलांना सूचना द्याव्या लागतात. पण आपले मुलं एज्युकेटेड झाल्यामुळे वडिलांच्या सूचना कचऱ्याच्या टोपलीत टाकतात, पण तरी हे मोबाईलवरून करतच राहतात. मेसेज टाकून द्यायचा की गाडीत चढताना काही करू नको. तो म्हणतो मी का लहान आहे का? म्हणजे किती लक्ष द्यायचं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आपण काय करतो, अति लक्ष देतो, त्यामुळे अतिमुळे माती, आणि आपल्या गतीकडे आपलं लक्ष राहत नाही. आपली गती कोणती आहे? भगवंताची सद्गती. त्या सद्गतीकडे लक्षात नाही, याच गतीकडे लक्ष राहतं. कारण आपण रोज मोहपाशाचं अन्न खातो, म्हणून मोह उत्पन्न होत राहतो. मग अन्न कसं खायचं? तर अन्न आल्यानंतर हा देवाचा प्रसाद आहे असं म्हणून खायचं. हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्न प्रजापती हरिर्विप्र शरीरस्तु भुंक्ते भोजयते हरी. असं जर अन्न खाल्लं तर हा मोहपाश आणि कर्मपाश तुटतो. जसं एखाद्या घरी विचारलं की बाबा आज काय करायचं, तर तुम्ही खाऊ घालाल ते खाऊ घाला असं सांगायचं. आपली फरमाईश करायची नाही. पण घरातून फरमाईश आली की अमुकच घेऊन या, तर मग काही खरं नाही. त्यांना म्हणायचं तुम्ही खायचं, मला नाही खायचं. म्हणजे का? तर ते तयार करताना मी तिथे पाहिलं आणि मला अशी किळस आली की उलटी होते आहे असं सांगून जाऊन मोकळून जावं. कारण तो मोहपाश आहे तुमचा. मोह पाश आहे. मोह असाच कमी होतो. नष्ट मोहा, मोह नष्ट. जल, अन्न, पाणी आणि संपर्क या 4 गोष्टीने मोह वाढत असतो. जसा जसा तुमचा संपर्क वाढेल तसा तसा मोह वाढेल आणि तसे तसे कष्ट होतील. मनुष्य काय करतो, जसं जसं कीर्ती वाढते तसं तसं त्याला आनंद होतो. आणि मी कीर्तीच्या मागे उपाधी, साधुबोध झाला निरोनी आठेला. संगती सांगितली संतांची, पण बोध घेताना मात्र साधूचा सांगितला. साधू तात्काळ त्याग करून जातो. म्हणून त्यावेळेस नंद राजाला समजावून सांगितलं की बाबा चिंता करू नका. अमरावतीप्रमाणे मथुरा नगरी सज्ज होती. कारण याने सगळं दुसऱ्याचं बळकवून आणलं होतं. युद्ध करायचं आणि तिथलं साहित्य घेऊन यायचं. आणि आपली अमरावती म्हणजे मथुरा अमरावतीपर्यंत सजवली होती. अशी शोभा होती. राजमार्गावर श्रीकृष्ण आल्याबरोबर मथुरेतल्या स्त्रियांना आणि बालकांना कळालं की गोकुळातला कन्हैया आला, की जो गोकुळामध्ये सदा आनंद देतो. म्हणून त्यांनी आपले घर वगैरे सजवले, ध्वजा पताका तोरण लावले, दिवे लावले. नौकरांनी कंसाला सांगितलं, महाराज आपल्या मथुरा नगरीमध्ये सगळं उत्सव झालाय. म्हणजे कोणाचा? तर कन्हैया आला म्हणून सगळ्यांनी उत्सव केला.
मग आता कंसाला असं वाटलं की हा आल्यावर का उत्सव केला. म्हणे बंद पाडा. म्हणे बंद पाडण्याच्या व्यतिरिक्त सगळी प्रजा मथुरा नगरीच्या राजभागावर आलेली आहे. राजभागावर आलेली आहे. सगळ्यांनी ध्वजा तोरण पताका वैभव संपन्न असं केलेलं आहे. आणि जो तो कृष्णाला भेटायला जातोय. आणि जाताना आपल्या काही गोष्टी प्रदान करताय देवाला. हार पुष्प वस्त्र अमुक ढमुक स्वागतम सुस्वागतम म्हणून एक गीत आहे. स्वागतम कृष्णा आगतम कृष्णा. कारण काय. श्रवणम इतक्या दिवसापासून आपल्या राजानं पाठवलेले सगळे राक्षस या लहान बालकाने मारले ही कीर्ती आली आहे. म्हणून मथुरेमध्ये भगवंताची काय झाली आरती. ज्यांची कीर्ती त्यांची आरती. आपली कोणी आरती केली की त्याच्यात पैसे टाकावे लागतं. त्याच्यात पैसे टाकावे लागतात. अजूनही लोकांना ओवाळाचे दिवस माहीत नाही आहे. दिवाळीच्या दिवशी पत्नीने ओवाळाचं, पाडव्याच्या दिवशी मुलीने ओवाळाचं आणि भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने ओवाळाचं. त्याला औक्षण असं म्हणतात. हे 3 दिवस दिलेले आहे औक्षणाला. मग एका बाईने मला विचारलं का हो दादा आमचं औक्षण कोण करीन. मग कारण बायाचा म्हणजे समान हक्क आहे. समान हक्क आहे. तर म्हटलं तुम्ही एकीमेकींना कुंकू लावतात त्या ठिकाणी तुमचं औक्षण होतं. नाही पण कुठे ओवाळतो. म्हटलं मग तुम्ही अर्धवट आहे त्यामुळे ओवाळत नाही. तुम्हाला ओट्या भरायला सांगितलं तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करता आणि तिच्या हातात देता. ओटीत बी टाकत नाही. अशा तर आहे तुम्ही. पहा मोबाईलवर बसलेले ऐका. त्या देवीच्या ओटीला सुद्धा प्लॅस्टिकची पिशवी चिटकून आणतात त्या ह्याला. बरं ती आमची देवी मरीमाय आहे ती काही ऐकून घेत नाही. बाकीच्या देवा ऐकून घेतात. अशी अशी एवढीच पिशवी असते त्याला चिटकवलेली असते. आमचा जगू आणि चारू घेतो आणि टाकून देतो. ती ओटी भरायची तुम्हाला. तुम्ही डिजिटल झाल्या. त्याने टाकली पाहिजे देवीला ओटी वाटणीला. त्या लग्नामध्ये पाकिटं वाटायची असतात म्हणून तुमच्या विहिणी असतात काही कामाच्या नाही म्हणून त्यांना द्या. पण घरात आलेल्या स्वाटणीला पाटावर बसून औक्षण करून ओटी भरली पाहिजे. तुम्ही तिची तुम्ही तिथे औक्षण आहे. पण कोणी शिकत नाही. कोणी सांगितलं नाही. कोणी सवरलं नाही. आणि कोणी सांगितलं तरी तुम्ही ऐकलं नाही. हा मोठा प्रश्न आहे ना. सांगितलं पाहिजे. सवरलं पाहिजे. आणि आपल्यात बदल घडवला पाहिजे. काय केलं या गोपींनी श्रुत्वा. त्या अजून गोपी नाही आहे पण ऐकून ऐकून गोपी तयार झाल्या. स्वागतम ओ कृष्णा. भगवंताच्या आगमनाचं आनंद झाला आहे. नारद म्हणाले राजा अशा प्रकारे अक्रूरानं भगवंताची स्तुती केलेली ती स्तुती गात गात अक्रूर घरी गेला. अक्रूराच्या घरामध्ये एकदम प्रकाश पडला. म्हणून आपल्या घरामध्ये आपली आई आपली पत्नी जर देवाचं स्तोत्र म्हणत असेल तर बाकीच्यांनी शांतता ठेवावी. नाही मिळाला तुम्हाला चहा तर बाहेर पुष्कळ रस्त्यावर नाही तिथे पितातच तुम्ही. असं आहे ते. कारण त्यांच्या स्तोत्रानं आपल्या घरामध्ये शांती निर्माण होते. म्हणून काही स्त्रिया काय करतात आधी सगळं माणसांचं करून घेतात मग दुपारी 1:30 वाजता बसतात ते आणि मग 2:45 जे होतं आपल्याला काय वाटतं उशिरा जे होतं उशिरा नाही ते देवाचं करायचं ना. ती तिची गती पाहिजे. आपण फक्त आपलं पाहतो. मग आपण असं का म्हणत नाही की आम्ही घरी येतो तू करून घे आम्ही बाकीचं आवरून घेतो. असं का नाही जमत आपल्याला. जमलं पाहिजे. ज्याच्या योगानं आरती घ्यायला आई हाक मारते तरी माणूस जात नाही लवकर. कारण चांगलं आपल्या बुद्धीला पटत नाही. कारण अन्न आणि संगती याच्यामुळे मतीत झाली दुर्गती.
सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मतीचा कलंक झडो, विषय सर्वथा नावडो. भगवंतानी उत्तम वस्त्र परिधान केले. आता भगवान मोठे झाले आहे. दंडावर सुवर्णाचे बाजूबंद बांधलेले आहे. भगवंताचं सुंदर रूप पाहून सगळे आनंदित झाले. त्या स्त्रिया म्हणू लागल्या, अहो हा नंदनंदन जिथे निवास करतो ना तिथे रमा रमते. रमा म्हणजे लक्ष्मी, नाही तर लक्ष्मी निघून जाते. काही लोक म्हणतात ना आमचं इकडून खड्डं पडलं की तिकडून, तर चालली ती तिला आवर म्हणून मी तर रोज महामाय करते. म्हटलं तसं करून चालणार नाही. सगळ्यांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती जिथून जिथून जाते तिथे काटकसर केली पाहिजे, कारण ती लक्ष्मी आहे. काय आहे? लक्ष्मी आहे. काही लोकांचं दूध नेहमीच ओतू जातं, म्हणे अग्नी पितो, पण गॅस घासावा लागतो. त्याचं काय? अग्नीला कसं पाजायचं ते ठरलंय. 12 वाजता आहुती देऊन आता पितो का अग्नी? वाया गेलेलं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी संडास बाथरूमचे लाईट कारण नसताना चालू गेले की बंद करायची वेळच नाही. पायचं धुत नाही, आणखी लाईट कुठून बंद करते ते? त्या बेसिंग मध्ये ब्रश पडून जातो. तो ठिकाणावर सुद्धा नीट ठेवणं. ठेवला होता पडून गेला, अरे पडून गेला तर परत नीट ठेवणं. संस्कृती जी आहे ती मलेंछन संस्कृतीचं ते जाहिरात येते ना, त्या बाथरूम मधून ती बाई दात घासत घासत नाचत 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 येते. तसं नाचायला लागले सगळे लोक घरामध्ये. जाहिरातीप्रमाणे तो मुलगा पाण्याची बाटली काढतो आणि त्याप्रमाणे पितो. आपण म्हणतो काय हुशार आहे तो. म्हटलं बरोबर आहे. त्याला सांगायला पाहिजे की असं करू नये. पाणी बाटलीतून ग्लासात काढायचं आणि मग बसून प्यायचं. संस्कृती, संस्कार, आरोग्य दर्शन हे लक्षात घेतलं पाहिजे. नारद म्हणाले, राजा भगवान कपडे घालून राजमार्गाकडे आले. त्यावेळेला एक घमेंडी असा कंसाचा सेवक होता. राजाचे नौकर जे असतात ना ते घमेंडी असतात. त्यामुळे भगवंतानी सांगितलं, बलराम दादा हाच तो मागच्या अवतारातला तुझ्या वहिनीला नाव ठेवणारा, याला चिडव. म्हणून आम्हाला कपडे दे कंसाच्या राजाचे. म्हणे तुम्ही गवळ्याची मुलं असे कपडे घालायला मिळतील का तुम्हाला? म्हणून भगवंताने याच्यात घुसले. बलरामदादांनी त्याला धरून ठेवलं. आणि जेवढे वृंदावनातले आणि गोकुळातले मथुरेतले मुलं आले होते त्यांना सगळे राजाचे कपडे धनाधन फेकून दिले. सगळ्या मुलांना भारी भारी कपडे मिळाले. कोणी डोक्याला बांध, कोणी कमऱ्याला बांध. आता ते मुलंच ते एवढे मोठे मोठे कंसाचे कपडे. अरे 27 अंगरखे, 56 महावस्त्र, कोणी डोक्याला गुंडाळून घे, काही करून गोविंद आला रे सुरू झालं. जय कन्हैया लाल. अरे आल्याबरोबर लूट केली. कंसाच्या राजाच्या कपड्यांची लूट, सगळी लूट करून टाकली. आणि त्याला एक दणका दिला. त्याचा मनका ढिला करून त्याचा उद्धार केला. आता मित्रा, हे सुंदर कपडे हे प्रजेचेच आहे. काय दिले देवाने? कंसाने. राजा काही स्वतःच्या कमाईचं काही करत नाही. आपल्याकडे एकच राजा होऊन गेला की स्वतः शिवणकाम करून त्याचे पैसे आपल्याकरता वापरायचा, पण क्रूर बुद्धीचा होता. म्हणून नारद म्हणाले, राजाचं बोलणं ऐकून कृष्णाने सहज तळ हाताच्या चापटीनं स्वरूपाची स्थिती त्याला दाखवली. रजकाला मारल्याची बातमी कळाली आणि त्यावेळेस कंस घाबरला. बालकांनो, तुमचं पूर्वजन्मीचं कोपिनधारी जे जन्म होतं ते संपलं. कारण गरीब गरीब लोक नुसत्या लंगोट्यावर होते. या गरिबांच्या कपड्यांचे पैसे, दुधाचे पैसे सुद्धा साफ होऊन जातात सगळे. म्हणून तुम्ही जे जे तुमचे मित्र राजाच्या भयानक कारागृहात पडले त्यांना मुक्त करा आणि हे कपडे वाटून द्या.
म्हणून कारागृहासामध्ये काही लोक टाकले होते, ते शिपायांनी उघडून दिले त्यांना आणि सगळे गोरगरिबांना वाटून दिलं. नारद म्हणाले, राजा, कृष्णाने सहजरित्या अशा गोष्टी केल्यानंतर एका शिंप्याच्या घरी गेले. तो मागच्या जन्मातला राम अवतारातला. त्याला असं वाटायचं की आपण देवाला कपडे शिवावे. लोक अजूनही देवाला कपडे लग्नात करताना तर मंदिरातल्या बुवाला बिघडवायचा प्रयत्न करतात. महाराज, तुमच्या थोडा स्त्री ठेवून द्या ना, पैसे घेऊन या. हा महाराज म्हणतो, नाही, नवे कपडे पाहिजे. काय करायचं, कारण त्यांना कंटाळा आहे बाजारात जायचा, आणाचा, शिवाचा. ते दिले कपडे बुवाने, त्याला पैसे दिले. बुवाने कधी दुसऱ्यांदा नाही ऐकलं, बुवा तर कपडे विकतो. आपली वृत्ती अशी असते. म्हणून आपण काय करतो, देवाचे कपडे उधळून देतो सगळे ह्याच्यामध्ये. कृष्ण जन्मामध्ये लोक प्रसाद म्हणून घेऊन जातात. नारद म्हणाले, त्या शिंप्याने भगवंताला कपडे घातले. देवाला कपडे केल्याने मातृकुळाचा आणि पितृकुळाचा उद्धार होतो. देवाला जे वस्त्र जातं, पहा तुम्ही, द्वारकेला याला त्याला लाखो रुपये लोक देवाच्या कपड्याला, ध्वजाला, याला त्याला खर्च करत असतात. देव कार्यामध्ये जे द्रव्य खर्च होतं त्यांचे कुळ उद्धरतात. पण आता ध्वज लावल्यावर नारळ फोडो. आपलं द्रव्य देवाच्या डोक्यापर्यंत पोहोचलं. द्रव्य जे आहे त्या द्रव्याचा काही ठिकाणी सदुपयोग झाला पाहिजे. काही शरीराकरता, काही आप्तांकरता, काही स्वकीयांकरता, काही मित्रांकरता, काही इष्टांकरता आणि काही देवांकरता, असं द्रव्याचं विभाजन आहे. सगळं द्रव्य आपलं नाही आहे. बा, तुम्हाला एखाद्या वेळेस ज्योतिष विचारतो ना, बा तुम्हाला हा नातू झाला त्यावेळेस तुम्ही काही खरेदी केलं होतं का? हो म्हटलं, आमचं शेजारचं शेत विकत घेतलं गेलं, त्याच्या नशिबाने आलाय ते. कारण इतक्या दिवस तुम्ही प्रयत्न केले पण तो शेजारचा नाहीच म्हणे. त्याला आली अडचण, हा नातू झाला आणि त्याने तुम्हाला दिलं, ते त्याच्या नशिबाने आलेलं आहे. म्हणून एकत्रित कुटुंबामध्ये अनेक जणांचं नशीब येतं, त्यामुळे दुष्काळ पडत नाही. स्वतंत्र कुटुंब झालं की स्वतःच एकाच नशीब, 2 जणांचं नशीब, एकच मुलगा आहे, 3च लोकांचं नशीब, त्यामुळे संकट येतात. एकत्रित कुटुंबामध्ये सगळ्यांचे याचं संकट झालं की त्याचे चांगले दिवस त्याचे चांगले, म्हणून एकत्रित वसुदैव कुटुंबम शब्द आहे. पंतप्रधान सुद्धा वापरता, मुख्यमंत्री सुद्धा वापरता, वसुदैव कुटुंबम वसुदैव कुटुंबम. पण तसं वसुदैव कुटुंबाप्रमाणे कोणी वागत नाही, नुसतं बोलतात. धर्मग्रंथातले शब्द आपल्या स्वार्थाकरता वापरून घेतात. नगरसेवक सुद्धा म्हणतो वसुदैव कुटुंब, आपण सगळे, कोणाच्या सोयीकडेच पाहत नाही. जो गरीब माणूस असतो त्याच्या दारापुढे कचरा ठेवून द्या, काय करेल तो. म्हणून अशा प्रकार सगळ्यांना वेश चढवले, सारूप्य प्रदान केलं. श्रीराम नावाचा माळी होता, त्या माळ्याने सुंदर हार केले आणि भगवंताच्या गळ्यामध्ये घातले आणि चरणावर मस्तक ठेवलं. हाराचं पुण्य आहे सारूप्य भक्ती, देवामध्ये मिळून जाणं. पण आपण घातलेला हार देवाच्या छान दिसतात, देव लगेच मोबाईल पुढे जातो, टिचू. पण मोबाईल मध्ये काढलेला देव किती वेळा दिवसातून पाहतो, त्याचा हिशोब ठेवला पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे, तो आनंद आपल्यामध्ये टिकतो. सुदाम नावाच्या माळाने भगवंताला हात जोडून नमस्कार केला, आपल्या जवळ बसवलं आणि सांगितलं, महाराज आज माझं कुळ धन्य झालं, माझ्या मातृकुळाच्या आणि पितृकुळाच्या पिढ्यांचा उद्धार झाला. आज माझे सगळे पितर वैकुंठात गेले. नारद म्हणाले, राजा असो माळ्याने सुंदर हार त्यांना देऊन नमस्कार करून बलरामासहित दोघांनाही वंदन केलं. भगवानी त्याला आशीर्वाद दिला, तुला दृढ भक्ती राहो. सुदाम चांगला भाव, चांगला भाव भक्ती दृढ होत. आपला बोर्ड होता
तेथे राष्ट्र, भाव तेथे माता, भाव तेथे पिता, भाव तेथे. जर भाव नसला तर बंधुत्व टिकत नाही, भाव नसला तर देवत्व टिकत नाही, नसला तर मातृत्व टिकत नाही. राजा नंतर दोन्ही कमल नयन भगवंताला, कमल नयन आला. तेवढ्या वेळात एक सैरंद्री नावाची दासी होती, तिचं नाव होतं सैरंद्री. सैरंद्री पाहिलं आणि भगवंतानी हाक मारलं, ओ. ती म्हणे आपल्याला या गावात कुबडी कुबडी तिला अलंकार ठेव. आता तर सुना येत नाही तोपर्यंत सगळे म्हणतात लॉकर मध्ये ठेवून दे. आपण बोलायचं नाही, तिला बुद्धी झाली तर ठीक आहे, नाही तर जायचं. ते काय, ते काही टिकणार नाहीये. ते होतात त्याला आपलं आपल्या जवळ असावं, जगाचा नियम आहे. जगाच्या विरुद्ध कालांतराने जेव्हा कळेल म्हणतो हे जग अत्यंत स्वार्थी आहे, तसं मानत नाही. अहो पती पत्नींमध्ये आपलेपणा राहिला नाही. काय म्हणतो देतं देतं वेगळं. त्यामुळे काय होत आहे, म्हणाले मा तुला मी नीट करतो म्हणून पाठीमध्ये हात घातला आणि कड देणे कुब्जेला उद्धरलं. कुब्जा म्हणजे बुद्धी, रज आणि तम, या तीन गोष्टी काळामध्ये पूजा अर्चा करताना प्रत्येक माणसाला सकाळच्या वेळेस घाई असते. म्हणून मी पुष्कळ लोकांना अशी रीत सांगितली आहे की पूजेचं साहित्य हे रात्री. मला सगळं नंतर मला फार घाई आहे म्हटलं गुच्छ बस, तुम्हाला काय समजतं, समजतं काय, समजलं असतं तर तुम्ही शिकले असते. घाई नाही, पूर्व तयारी करून राहावं. तयारी नाही आणि फावल्या वेळात होतं नाही काम, हे काम होतात. घर साफ करायला महिन्यातून एकदा केलंच पाहिजे, रोजनिशी पाहिजे. सापडतो दिवाळी नाराजात जाते. दर महिन्याला हिशोब केला तर फक्त फाईल पाहायचं आणि मग करायचं पाहिजे. शारीरिक आणि व्यवस्था या तीन ठिकाणी सारखं लक्षात की भय शरीरावर सुद्धा मधून पाहिजे की आर्थिक सुद्धा कुठे तोल जातोय, समतोल का राहत नाही अजून. अशा कल्पना भगवंतानी तिला सरळ केलं आणि तिने सांगितलं आता मी त्या चंद्र तू कुठे राहतो म्हणे मला तर तिकडे राहायला घर नाही, देवबागाचे चतुर आहे. मग म्हणे माझ्या घरी येऊन राहा. म्हणे नाही मी तुझ्या घरी शेवटी भगवान देवाच्या अंगावर, देवाच्या अंगावरचं वस्त्र का वापर. बालाजीच्या अंगावर अशा चिंध्या ओवाळतात लोकांना भेटतात. त्याचं कारण असं आहे देव वस्त्रानं आपलं रक्षण होतं. म्हणून मी देऊन वाटून घेऊन जा. पण लोक काय करतात, मला बी दे, माझ्या पोरीला बी दे, माझ्या बहिणीला बी दे, हे रिक्षा नाही कामं करतात. त्यामुळे आपल्या पुढचं तिला महत्व आहे का त्याचं नाही. आपण गेलो तिच्या घरी तर तिने तसंच पडू दिलं. म्हणजे काय मला जमलं नाही, आता जमलं नाही आशान करता धर्म नाहीये. आपल्याला इतक्या दिवसात आपल्या मुलीचा स्वभाव कळाला नाही का, आपल्या साडूचा स्वभाव कळाला नाही का, आपल्या सालीचा स्वभाव कळाला नाही का. मग तुम्ही कळल्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे वागा ना. ती उधळणारी असेल तर आपण तिच्या हातात पैसा देतो का नाही. ते मग ते कसं कळतं, तसं धर्म कळाला पाहिजे. धर्म हा स्वधर्म आहे.
स्वधर्मेची चाले सौत्तमाचा, जगी धन्य दास तो सर्वोत्तमाचा. आपल्या स्वधर्माने चाला. परधर्म भयावह अर्जुनाला सांगितला गीतेमध्ये की तू परधर्माचा विचार करतोय, क्षात्र धर्माचा विचार करीत नाही आहे. तू क्षत्रिय आहे, ब्राह्मणाच्या गोष्टी करून उपयोग नाही. म्हणून ब्राह्मण करतो तसं कोणी वागू नये, कारण तो आपला धर्म नाही आहे. तो काही करू, एक दिवस उपाशी राहू शकतो. क्षत्रियाला जमणार नाही. वैश्याचं सारखं लक्ष तिकडे झालं. मग आपल्या धर्माप्रमाणे वागावं, आपल्या वर्णाप्रमाणे वागावं, आपल्या परिस्थितीप्रमाणे वागावं. हे बरोबर लक्षात राहील, अंडरलाईन. स्वधर्म अत्यंत महत्वाचा आहे. त्यावेळेस कुब्जेचं चित्त भगवंतामध्ये स्थिर झालं. दिवसभरामध्ये अनेक स्त्रिया आल्या. बऱ्याच स्त्रियांनी भगवंताचं चिंतन करून भगवान येण्यापूर्वी स्वप्नामध्ये देवाला पाहिलं होतं. कारण ते भगवंताच्या मथुरेत राहत होते, पण त्यांचं मन सगळं गोकुळाकडे होतं. म्हणून भगवंतानी आधी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं. भक्तानां स्वप्नवर्धनम. जसं एखादा माणूस आम्हाला ज्योतिष विचारतो, दादा एक हिरवं पातळ घेतलेली बाई रोज स्वप्नात येते, घे घे. म्हटलं का रे, तू जुन्या स्टँडवर उभा होता का? हा, कोतवाल डॉक्टरचा दवाखानाच्या वरती एक लिंबाचं झाड आहे. हो, म्हणजे त्याच्यावर एक लॉटरीच्या तिकिटाची जाहिरात आहे, त्याच्या खाली लॉटरीवाला बसतो. तू येता जाता त्या चित्राकडे पाहतो का? म्हणजे हा, ती आपल्याला लागेल का? म्हटलं ती चित्र येतं स्वप्नात, लक्ष्मीनी आहे. पूर्वी तो त्यांच्या डॉक्टरच्या याच्यापुढेच लॉटरीवाल्यांचे स्टँड बसायचे. असं आहे ते असे स्वप्न पडतात माणसाला. भक्तानां स्वप्नवर्धनम. तर हे भगवंताचे भक्त आहेत. म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी त्या लोकांना जाऊन त्यांच्या दारापुढे उभे राहिले, मथुरेतल्या ज्यांना स्वप्नात दिलं. आणि ते धावत आले, भगवंताच्या चरणाला लागले. अखंड दृढ बुद्धी राहू असा आशीर्वाद दिला. हा देवाच्या. नारद म्हणाले, रजकाच्या मत्स्यछेदनानं धनुष्यभंग करायचा राहिला होता आणि कंसाचा वध करायचा राहिला होता. म्हणून व्यापारी मंडळी भगवंताच्या समोर आली. व्यापाऱ्यांना सांगितलं, धनुष्य यज्ञ कुठे चालला आहे? कारण मला कंसाने धनुष्य यज्ञ पाहायला बोलवलेला आहे. आता तो गुप्त ठिकाणी चाललेला, देवाला तर ते ठिकाण माहितीच होतं. पण व्यापाऱ्यांचं संघटन ताब्यात घेतलं आणि सांगितलं, माझ्याबरोबर मुलं आले, यांना फळवेळ द्या खायला. सगळ्या व्यापाऱ्यांना एकमत करून भगवंताने धनुष्य यज्ञ चाललेला होता, त्या धनुष्य यज्ञामध्ये भगवंताने प्रवेश केला. आता तो धनुष्य यज्ञ कसा करायचा हे नारदानं कंसाला सांगितलं. म्हणजे कंसा, तू यज्ञ याग करतो ना, तर फक्त काशीचे इकडचे तिकडचे ब्राह्मण बोलवतो. हे गावातले ब्राह्मण तुझ्यावर नाराज होतात, ते तुला श्राप देतात, तळतळतात. तुझं राजाचं धन त्या लोकांना, गावातल्या ब्राह्मणांना मिळत नाही, दुसरे त्यामुळे आता हा यज्ञ गावातल्या ब्राह्मणांकडून कर. मग ते ब्राह्मण म्हणाले, इतक्या दिवस दुसऱ्यांना बोलवतं, आता आमच्याकडे याला आता मारणीच घालायचा. म्हणून त्यांनी उलटा यज्ञ सुरू केला. नारदाने कसं काम करून घेतलं, नारदाने कसं काम करून घेतलं. लोक मोठे हुशार असतात, कोणाकडून काम कसं करून घ्यायचं म्हणजे ते बिलकुल मोठं कठीण असतं. जसं दिवाळीच्या दिवशी ब्राह्मण मिळत नाही, मग जो ब्राह्मण म्हणतो मला रिकामं, हो आम्ही कोणालाही बोलू पण तुमच्यासारखं कोणी चांगलं करत नाही ना, असं सांगून त्याला तर तो मग सकाळपासून दिनामुहूर्तापासून पूजा करायला लागून जातो. तर लक्षात ठेवा, केव्हाही मुहूर्त लागतं. आणि मुहूर्त त्या दिवशी जसं असेल, जर अमावस्या नसेल तर लक्ष्मी पूजन करता येत नाही. जेव्हा अमावस्या लागेल तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत करता येत. आता यावर्षी नरक चतुर्दशी अमावस्या एकत्र आहे, म्हणजे अमावस्या किती वाजता लागेल ते पहा तुम्ही. पण ज्या दिवशी सकाळी नरक चतुर्दशी वेगळा आणि अमावस्या वेगळी आली की दिवसभर लक्ष्मी पूजन करावं. तर लोक असे हुशार असतात आणि दुसऱ्या कामाला दुसऱ्या गुरुजीला बोलून घेता मला, कारण कामापुरतं धरता लोक. मग काही गुरुजी काय सांगतात, जायचं नसलं ना सुत काय आम्हाला, म्हणजे मग तो गुच्छ होऊन जातो. आणि तो दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी दिसला का
आता त्यांनी ऐकलं नाही, बाबा मी काय करू, तुम्हाला सुटका चालत नव्हतं असं सांगून तो मोकळा होता. म्हणून त्यावेळेस प्रातःकाळी भगवान त्या यज्ञ धनुष्य जिथे चालला होता तिथे सगळे ब्राह्मण उभे राहिले. त्यांनी पाहिलं की आपण चुकीचं काम करतोय. त्यांच्या मनात भय निर्माण झालं. म्हणाले, भूदेवान हो, तुम्ही काही चिंता करू नका, तुमचा दोष नाही आहे, हा राजाच्या कर्माचा दोष आहे. जसा राजा वागतो तशी प्रजा असे आहे. राजामध्येच जर छल कपट असेल, प्रजेबद्दल दुजाभाव असेल, तर प्रजा दुजाभावासारखी वागते. रामाच्या राज्यामध्ये या परिटाने असं मागितल्यावर रामाच्या लक्षात आलं होतं की आपलं काय चुकलं की जेणेकरून आपली निंदा झाली. तर नारदांनी येऊन सांगितलं, निंदा नाही, हे वाल्मिकांनी लिहून ठेवलं आहे, त्यामुळे तुम्ही याचं काही काम करू नका, तुम्हाला असंच सगळं करावं लागेल. वाल्मिकांनी लिहून ठेवलं आहे आधी, हे असंच घडलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे लिहिलं आहे त्याप्रमाणे घडेल. तुमचा आणि आईसाहेबांचा वियोग कधीच होत नाही. तुम्ही एक आहात, तुमच्यातून सीता शक्ती निर्माण झाली आहे, म्हणून तुम्ही अस्य राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य सीता शक्ती अनुमान कीलकम असं म्हणतात. सीता शक्ती आहे, ती रामाच्या याच्यातून कधीच जात नाही. म्हणून आपण उपासना करतो, त्याच्यातून आपल्यामध्ये शक्ती निर्माण होते. या देवी सर्वभूतेषु. मग शक्ती कशानं निर्माण होते? तो उज्ज्वल शब्दानं. जे शब्दांमध्ये चेतना आहे अशी जी शक्ती आहे, राम, कृष्ण, गोविंद, विठ्ठल, माधव, केशव, देवाचे जे 24 नाव आहे, या 24 नावामध्ये शक्ती आहे. आणि आपल्या शरीरामध्ये 24 शक्ती आहे. त्या शक्त्यांना ते नाव घेतलं की त्याला उज्ज्वलता येते. आणि ही शक्ती सगळी 24 तत्वाची बुद्धीला जाते आणि मग बुद्धी सत्य रथ होते. नाहीतर बुद्धी केव्हा केव्हा बदलून जाते. मोहानं, शब्दानं, स्पर्शानं, रूपानं, गुणानं, स्वादानं, वासानं बदलून जाते. इंद्रिय आवरले जात नाही. इंद्रियों के घोडे संयम में पडे, नाही तो अडे तो अडे. म्हणून भगवान धनुष्य यज्ञाजवळ या कंसाला भगवान शंकरानं हे धनुष्य दिलेलं होतं. कंसाने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना मागितलं की मला मरण यायला नको. म्हणे नाही भाऊ, मग म्हणे हे धनुष्य घे, हे धनुष्य जो तोडेल तो तुला मारेल. याने काय केलं, कपाटात ठेवलं. नारदाने त्याला सांगितलं, तू ते धनुष्य कपाटात ठेवल्यामुळे त्याच्यावर जेवढे ग्रहण गेले, तुम्ही जे नारळ, तोडगे, यंत्रबिंत्र घेऊन येता ना, एक ग्रहण झालं की त्याचं सगळी पावर निघून जाते. ते ग्रहणात सिद्ध करायला पाहिजे परत. आणि सिद्ध करणारालाही तुम्ही काही मान सन्मान दिला पाहिजे. लोक यंत्र आणून देतात, रुपये देतात, तू बुवा म्हणतो गंधम समर पया अरे त्याच्याकरता तर त्या नारदाने सांगितलं त्याचा यज्ञ करायला पाहिजे आणि ते बाहेर ठेवायला पाहिजे. कारण देवाची सगळी तयारी नारदाने करून ठेवली होती. देव यायच्या आधी सगळं तयार. संत काय करतात, देवाच्या आगमनाची तयारी करतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे संत तयारी करतात देवाची. म्हणून रावण, कंस हे संतांना त्रास देतात, कारण या संतांमुळेच हा धर्म चालतो. आजही बघा तुम्ही, संतांना असं तुच्छतेनं वागवलं जातं, आदर दिला जात नाही. दशरथ राजा हे संतांच्या आधी जाऊन बसायचे आणि नंतर संत यायचे. आता हे याच्या आधी सगळ्यांना जाऊन बसावं लागतं, मग येत आहे त्यांना. बरं आता काय, ज्याला काही संतांचं प्रेमच नाही त्याच्याबद्दल हा विषय नाही, पण जो संतांच्या प्रेमाचा दिखावा करतो त्याच्याबद्दल प्रश्न आहे. म्हणून संतांचं आगमन म्हणजे पापाचं निर्गमन. भगवंताने धनुष्य तोडलं, संध्याकाळ झाली, भगवान परत यमुना नदीवर स्नान करायला गेले. उद्याच्या दिवशी आल्यानंतर कसा मधोन्मध वध करतील ते आपण उद्याच्या पर्व काळात पाहू. हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडली